बघू शकतात मस्त हे ड्रायफ्रूटचे लाडू झालेत आणि हे आपले नागलीचे लाडू झालेले आहेत. खूप छान असे झालेत बघू शकता तुम्ही. आणि हे ड्रायफ्रूटचे लाडू. तर आता संध्याकाळचा वेळ झालेला आहे आणि आज मी मस्त अशी तुमच्यासोबत लाडूंची रेसिपी शेअर करणार आहे. तर आज आपण बनवणार आहे मस्त असं नागलीच्या पिठाचं लाडू, म्हणजे नाचणीचे लाडू आणि ड्रायफ्रूटची बर्फी किंवा लाडू, ह्या दोघांपैकी मी एक बनवणार आहे. तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. तर हे बघा, तर चला आता बनवूया. आणि मी काय काय तयारी केली ना तुम्हाला सगळं दाखवते आता. तर आता हे बघा, खोबरं किसून घेतलेलं आहे, ओले खजूर आहेत त्याचे बिया काढून घेतलेले आहेत, बाकी इथं पंपिंग सीड आणि आपले खरबुजाची बिया आहेत, आणि इथं काजू बदाम दोन्ही पण असे बारीक कट करून घेतलेले आहेत मी, आणि गूळ घेतलेला आहे. तर मी 2 प्रकारचे बनवणार आहे त्यासाठी. आणि हे नागलीचं पीठ घेतलेलं आहे बघा मी, नाचणीचं रागी आटा. मग हे थोडंसंच राहिलेलं आहे, त्यासाठीच म्हटलं आता एवढ्या पिठाचं आपलं बनवून देणार आहे. तर चला मी कसं कसं काय काय करणार आहे ना ते सांगणार आहे. आणि त्याबरोबर आपल्याला तूप पण लागणार आहे, आणि इलायचीची पावडर पण मी बघा मस्त अशी कुटून घेतलेली आहे. तर असं सगळं मटेरियल घेतलेलं आहे. चला आता तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस. तर 1 वाटी हे गुळाचं आहे. तर हे मी आता पहिले एका ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करत आहे, आणि पीठ आपल्याला ह्याच वाटेने मोजून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी पीठ असं गुळ ना हे करून घेतलेलं आहे, क्रश करून घेतलेलं आहे. तूप पण आपल्याला 1 अर्धी वाटी इतकं लागणार आहे. जेवढं आपलं पीठ आहे ना त्याचं आपल्याला अर्ध तूप लागणार आहे. तर आता हे मी पीठ पण काढून घेत आहे. तर आपल्याला तूप वगैरे ना एकदमच नाही टाकायचं आहे बरं का, हळूहळू म्हणजे थोडं थोडं करूनच टाकायचं आहे. पण सगळ्यात पहिलं तरी आपल्याला सगळे ड्रायफ्रूट वगैरे तळून घ्यायचे आहेत. तर मी 2 प्रकारचे बनवणार आहे, त्यामुळे तेवढं सगळं सामान थोडं थोडं जास्तच घेतलेलं आहे, कारण की दोघांमध्ये पण मलाच टाकायचं आहे. त्यामुळे मग मी आता काय करणार आहे, थोडेसे सीड अजून जरा वाढवलेले आहेत, आणि पोरं आलते, पोरांनी मग खजूर पण खाल्लेले, ते पण नंतरनं वाढवणार आहे मी. तर ड्रायफ्रूटचे हे थोडे वेगळे करणार आहेत, म्हणजे सगळं दोन्ही पण मी थोडं थोडंच बनवत आहे. पण मग आपलं तरी पण चालतील, 1 आठवडाभर तर चालतील असे मी बनवणार आहे लाडू. आणि खरं सांगते 1 नंबर झालेले, आणि एकदम इझी अँड सिम्पल आहे, भरपूर हेल्दी आहे. आणि आपण असं सिम्पली खायला जावा की नाही खायला जात आपल्याला एवढं सगळे ड्रायफ्रूट, नाही का. त्यापेक्षा आपण असं लाडूमध्ये वगैरे बनवले ना तर हे आपले खाल्ले पण जातात. पण आपण दररोज तेच भिजवून वगैरे खायला म्हणलं तर नको नको वाटतं, आणि पोरांनासुद्धा ते नको वाटतं खायला. त्यामुळे मग हे असं आपण लाडू वगैरे बनवले ना, पोरं खूप आवडीने खातात. खरं सांगते, ते नागलीचं पीठ किती दिवसापासून होतं घरात, तर मी त्याचं काहीतरी म्हणजे असं बनवायची नाही का, सूप वगैरे काहीतरी, पण ते अजिबात खात नव्हते, पीत नव्हते कधीच. पण मग हे लाडू केलेत ना, इतके आवडीने खातात. मयंकला तर इतके आवडतात ना, खूप म्हणजे खूपच. तर इथं मी बनवतानाच मयंकने खजूर वगैरे भरपूर घेऊन खाल्लेले. मग म्हणलं जाऊ दे, खाऊ दे. मग बाकीचे जे होते ना ते पण अजून त्यात थोडेसे ॲड केलेले आहे, आणि सगळं मी अंदाजाने केलेलं आहे. बाकी तुम्हाला फक्त मी नागलीच्या पिठाचा अंदाजा सांगत आहे. 2 वाटी आपल्याला नागलीचं पीठ असलं की आपल्याला त्यात 1 वाटी गूळ टाकायचा आहे, आणि तूप आपल्याला 1 अर्धी ते पाऊण वाटी लागू शकतं. तसं तर मला जास्त तूप लागलं नाही, एकदम कमी तुपामध्ये मी बनवलेलं आहे. फक्त पीठ हे छान असं हे करून घ्यायचं, छान भाजून घ्यायचं आहे. तर भाजण्यासाठी जेवढं तूप लागेल तेवढंच तुम्ही टाका, जास्त नाही टाकलं तरी चालेल. आणि आता हे बघू शकता तुम्ही, आपलं मी सगळे ड्रायफ्रूट काढलेले आहे, बाकी थोडेसे त्यात राहून दिलेले आहेत. आणि मला थोडासा डाऊट होता की बघू काहीतरी नसेल ना पिठामध्ये, आणि काही पण नव्हतं, पण थोडेफार असे छोटे छोटे कण वगैरे होते. त्यामुळे म्हणलं नको, आपलं चाळून घेतलेलं सगळ्यात बेस्ट.
म्हणूनच म्हणलं थोडा वेळच लागतो, बाकी काय होणार आहे नाही का. म्हणून मग मी तिथंच कढाईमध्येच आपलं भाजून घेतलेलं आहे, म्हणजे चाळून घेतलेलं आहे. आणि त्या आपलं तूप होतं त्यातच, आणि त्या तुपामध्ये थोडे ड्रायफ्रूट पण राहून दिलेले आहेत बरं का. तुम्ही पण डायरेक्ट बनवत असाल ना तर तुम्ही त्यात राहून दिले ना तरी चालेल बरं का. पहिलं तळून घ्यायचे कोणते पण ड्रायफ्रूट आणि त्यानंतरच टाकायचे. तर आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित आता मी मिक्स करून घेत आहे. आणि आपल्याला स्लो गॅसवर आणि जाड कढई असेल ना तुमच्याकडं त्यामध्ये भाजा, जेणेकरून पीठ जळत पण नाही आणि लवकर मस्त असं खमंग भाजलं जातं नाही का. आणि एका साईडला आता मी खोबरं त्यामध्ये टाकायचंच लक्षात नव्हतं, आणि मेन म्हणजे तूप टाकून दिलेलं मी पहिलाच, त्यामुळे ना आता खोबरं एका पॅनमध्ये साईडला भाजून घेत आहे. तर खोबरं थोडं भाजलं की बरं, नाही तर त्याचं कसं जरा खुमट वास येतो नाही का. त्यामुळे त्याला असंच सिंपली भाजून घेतलेलं आहे मी. आणि जसं जसं लागेल ना तसं तसं आपलं तूप टाकायचं आहे नागलीचं भाजणीमध्ये. आणि जास्त पण नाही टाकायचं, मला बरोबर अर्धी वाटीच्या वरीच लागलेलं तूप, जास्त काही लागलं नाही. आणि तेवढ्यामध्येच आपले लाडू छान असे वळले जातात. आणि पाकाची सुद्धा आपल्याला गरज नाही पाक वगैरे बनवायची, बिना पाक बनवताच आपण मस्त असे लाडू बनवू शकतात. त्यानंतर मी काय केलं, एका साईडला जेवढा आता लाडूला लागणार आहेत ना ड्रायफ्रूट वगैरे ते एका साईडला काढून ठेवलेले आहेत पॅनमध्ये. बघू शकता तुम्ही त्या सीड, परत काजू बदाम आणि खोबरं हे सगळं ठेवलेलं आहे. खोबरं ऑप्शनली आहे, तुम्हाला घालू वाटलं तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल, असं काय नाही आहे. तर आता एका साईडला बघू शकता मी खजूर वाटून घेतलेले आहेत सगळे मिक्सरमध्ये, आणि त्यामध्ये थोडी इलायची पावडर टाकलेली आहे. आणि हे सगळं मिश्रण मी असं वाटून म्हणजे हे करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही मिक्स करून घेत आहे. तुम्ही पाहिलं ना ड्रायफ्रूट मिक्सरमध्ये एकाच ह्याच्यामध्ये पल्समध्ये तुम्ही वाटून घेऊ शकता. पण मला तरी काय वाटतं माहिती आहे का, आपण असं तेलामध्ये मस्त असं तळून घेतो ना त्या ड्रायफ्रूटचा एक वेगळाच टेस्ट येतो आणि खायलासुद्धा खूप क्रंची लागतात बरं का. तर तुम्ही असं केलं तरी चालेल, मला तरी असे खूप आवडतात आणि मस्तसुद्धा लागते, एकदम टेस्टी लागतात. तर बघू शकता मी सगळं एकत्र असं व्यवस्थित करून घेत आहे. आणि तर तुम्ही ह्या स्टेपला ना बर्फीचा पण शेप देऊ शकता त्याला, किंवा रोल टाईप करून ना त्याला कटिंग पण करू शकतात. पण मग मी त्याचे ना छोटे छोटे असे मस्त असे लाडू करून घेतलेले आहेत. आणि मी खसखस आणलेलं फक्त वरी म्हणजे गार्निशिंगसाठी. तुम्ही थोडंफार म्हणजे त्यात टाकू पण शकता, पण माझ्याकडे काही जास्त नव्हतं आणि मला बाहेर भेटलं नाही, त्यामुळे मी छोटंसंच पॅकेट आणलेलं आणि त्याचं मस्त असं त्याच्यावर कोटिंग केलेलं खसखसचं. एक नंबर लागतात ते खसखस, पण खूप चांगले असतात बघा शरीरासाठी. आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या हेल्दी आहेत ना, फक्त करायला एखादा म्हणजे एक अर्धा तास पण लागत नाही बरं का. फक्त भाजणी वगैरे असते ना त्याला व्यवस्थित करून घ्यायला लागते, बाकी काहीच नाही आहे. बाकी हे जे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत ना तुम्ही म्हणजे एक 10 मिनिटामध्ये तुम्ही तयार करू शकतात. आणि पोरांना बाहेरचं देण्यापेक्षा ना ह्या गोष्टी करून देत जा, कारण की बाहेरचं खाऊन फक्त पोरं आजारी पडतात. आणि आजारी पडलं तर तुम्हाला माहितीच आहेत किती पैसे जातात. तेवढ्याच पैशामध्ये आपण घरातच त्यांना ह्या सगळ्या हेल्दी आणि ह्याच्याने सगळं प्रोटीन रिच आपल्या सगळ्या गोष्टी भेटतात. मग ह्या गोष्टी का नको नाही का. थोडेसे पैसे जातात, पण आपण काय करतो माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टींना लई विचार करत असतो, म्हणजे इतकं महागे हे ते. त्यापेक्षा ना तुम्ही तेच हॉस्पिटलला जातात, मग हॉस्पिटलला गेलेले चांगले का हे आपण घरात बनवून खाल्लेले चांगले ते तुम्ही मला सांगा. त्यामुळे ना जेवढं होईल तेवढं तुम्ही घरातच हेल्दी करून त्यांना चारत जा. आणि आताचं लेकरं कसे वाढीला लागले की ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी खूप चांगल्या आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला पण खूप चांगल्या आहेत बघा ह्या सगळ्या गोष्टी. कारण की आपलं पण जसं जसं वय वाढतं त्यासाठी मग आपल्या पण शरीरात हार्मोन चेंज वगैरे होत असतात, त्यासाठी ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. आणि आपण जास्त करून जेवणामध्ये असू दे किंवा कोणत्याही गोष्टीत आपण खात नाही जे गोष्टी पाहिजेल आपल्या शरीरासाठी. त्यामुळे ना ह्या गोष्टी तुम्ही करून ठेवत जा, करून एकदाच ठेवायचे आहेत, नंतर ना काय आपण परत खात असतो. म्हणजे करून ठेवले की खाल्लं जातं नाही का. नाही केलं की काहीच नाही होत, घरात सगळं असतं आपल्या, पण करायचंच कंटाळा असतो नाही का. थोडं त्या कंटाळाला साईडला ठेवत जा, नाहीतर आजारी पडले की मग हॉस्पिटलला त्यापेक्षा डबल जायला
जात असतात नाही का पैसे, त्यामुळे जरा विचार करूनच सगळ्या गोष्टी करत चला. तर आता बघा माझे ते लाडू झालेले आहेत मस्त असे. आणि त्यानंतर ना आता मी हे आपलं पीठ अजून त्यात थोडंसं तूप टाकून ना छान असं बघा स्लो गॅसवर मी म्हणजे एक 20 ते 25 मिनटं तरी मी भाजून घेतलेलं आहे बरं का, एकदम छान असं एकदम स्लो गॅसवर. आणि ते झाल्यानंतर ना आता जेवढं पण ड्रायफ्रूट भाजलेले होते आपले तळलेले होते ते सगळे मी त्यात ॲड केलेले आहेत. आणि आपल्याला ह्याच्यात पाकाची अजिबात गरज नाही आहे. पाकाने कसं आहे ना थोडं पीस टाईप होऊन जाईल, म्हणून मला पाकातले जरा जास्त आवडतच नाहीत आणि ते मला परफेक्टली व्यवस्थित जमत पण नाही. जे मला एकदम इझिली जमतात त्या गोष्टी मी करते, म्हणजे कसं आहे आपल्याला पण टेन्शन नको आणि बिघडायला पण नको. तर आता तुम्ही बघू शकता गॅस चालू असतानाच टाकलेला आहे आणि गॅस फक्त 1-2 मिनटं चालू ठेवून ना गूळ टाकून द्यायचा आहे त्यात. आणि गूळ टाकून दिलं आणि मग गॅस बंद करायचा आहे आपलं, म्हणजे 1च मिनटं बरं का, जास्त वेळ नाही. आणि ते सगळं मिश्रण कसं गरम असतं, गरम असल्यामुळे ना गूळ छान असं आपला हे करून घ्यायचा, क्रश करून मग त्यात टाकायचं आहे. त्यानंतर ना आपल्याला एक 10 मिनटं ठेवायचं आहे. 10 मिनटं आपल्याला व्यवस्थित असं ठेवायचं आहे. मी 10 मिनटासाठी झाकून ठेवलेलं ते, कारण की गूळ थोडंफार मेल्ट व्हावा त्यासाठी. तर आता बघूया आपण कसं झालं. आणि तरी पण आपण त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करूया गरज लागली तर, नाहीतर मग तसंच बांधणार आहे मी लाडू. चला. तर आता बघू शकता तुम्ही झालेला आहे वेळ. आणि आता व्यवस्थित असं म्हणजे त्याला कसं गुळाला सुद्धा मॉइश्चरायझर सुटत असतं. तुम्ही साखर पण टाकू शकता, पण सगळ्यात हेल्दी जे आहे ते गुळच आहे नाही का आपलं. तसं तर साखरमध्ये पण तेवढंच फॅट आहे आणि शुगरमध्ये पण आपलं तेवढंच फॅट आहे, सॉरी गुळामध्ये पण. पण मग हे कसं जरा हेल्दी, गुळ आपलं हेल्दी मानलं जातं, पण आजकाल काय राहिलं नाही आहे हेल्दी. पण आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण करायचा प्रयत्न करायचा. तर मी तेवढंच टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि नागली तुम्हाला माहितीच आहे किती चांगली आहे शरीरासाठी, म्हणजे त्याला आपण जेवढं दुधामध्ये पण कॅल्शियम नाही त्यापेक्षा पण डबल ट्रिपल कॅल्शियम आपल्या नागलीच्या पिठामध्ये असतं, त्यामुळे खूप हेल्दी आहे बघा. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि पोरांना सुद्धा घरात करून चारा. आपण करून ठेवले की पोरं ॲटोमॅटिक खातात आणि पोरांना खूप आवडतात ह्या सगळ्या गोष्टी. आणि माझ्या तर घरात खूप आवडीने खातात, संपत पण आले म्हणजे 2-4 दिवसात पण नाही राहून देत पोरं, म्हणजे इतके आवडीने खातात, त्यांना खूप आवडतं. तर एका आपल्या भांड्यामध्ये, छोट्या भांड्यामध्ये मी खजूर वाटलेलं त्या भांड्यामध्ये पण टाकून दिलेलं आहे मिश्रण, कारण की जे पण खजूर लागले ते पण निघल, कारण की थोडासा तर कंजूसपणा हवाच नाही का. तर असो. आणि आता ते सगळं मिश्रण आता मी एकत्र घेणार आहे कढईमध्ये. आणि आता ह्याच्याच आपल्याला पद्धतीने मस्त असं बांधून घ्यायचे आहेत लाडू. तर चला तुम्हाला तेही दाखवते मी आता कसं बांधून घेणार आहे लाडू. तर आता मिक्सर वगैरे पण मी लगेच ठेवून देत आहे, कारण की आता बघा एवढ्यासाठी किती पसारा झालेला आहे, पण असो काय किती वेळ लागतो आपल्याला साफ करायला. तर आता बघू शकता मी कसे लाडू वळवून घेत आहे. आणि तुमचे वळत नसतील ना तरी पण तुम्ही अजून थोडंसं मिक्सरमध्ये वाटून घेतलं की ते छान होतात बघा, वळले जातात. आणि तुम्ही बघू शकता किती इझिली असे वळले जात आहेत लाडू, आणि काहीच त्याला एवढं हे मेहनत नाही लागत. आणि तूप पण तुम्ही बघू शकतात काय जास्त यूज केलेलं नाही आहे, जास्त पण तूप यूज केले की वरी खूप असं तूप दिसतं, त्यामुळे ना असं सिम्पली करा तुम्ही पण. आणि मिक्सरमध्ये वाटून घेतले की कसं होतं ना सगळं वाटलं जातं आणि एकजीव होतं बघा, त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आता हे इथं बघू शकतात आता मी सगळे असे व्यवस्थित असे वळवून घेत आहे, बघू शकता तुम्ही. तर बघू शकता मस्त असे झालेले आहेत आपले नागलीचे लाडू, खूप मस्त. तर आता माझे दोन्ही प्रकारचे लाडू झालेले आहेत, चला तुम्हाला मी दाखवते. बघू शकतात मस्त हे ड्रायफ्रूटचे लाडू झालेत आणि हे आपले नागलीचे लाडू झालेले आहेत, खूप छान असे झालेत बघू शकता तुम्ही. आणि हे ड्रायफ्रूटचे लाडू. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी, छान वाटली का नाही सांगा बरं. आणि ह्याच रेसिपींसाठी एक लाईक तरी कराच. तर चला आता पुढचा आपण अजून रुटीन बघूया. आणि बघा लाडू केले, लाडू नंतर बघा किती भांडे पडलेले आहेत, ते आता मी क्लीन करून घेते आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते. बाहेर पाऊस चालू आहे आणि मस्त घरात लाडू बनवलेले आहेत. आता पोरांना रोज एक द्यावा, म्हणजे द्यायलाच पाहिजे, चांगलं आहे नाही का, प्रोटीन रिच आहे. आणि नाचणीमध्ये इतकं कॅल्शियम आहे ना, खूप म्हणजे खूप, दुधापेक्षाही जास्त आहे, त्यामुळे सगळ्यात उत्तम आहेत आणि एकदम झटपट बनतात. तर तुम्ही रेसिपी बघितलीच आहे, तर सांगा मला कसे झाले आणि कसे नाही. आता बघू शकता भांडे वगैरे घसून झालेलं आहे, किचन एकदम असं क्लीन झालेलं आहे माझं. आणि आता मी ना थोडे पंपिंग सीड होते त्याला भाजून ठेवत आहे, म्हणजे खाण्यासाठी जेवल्यावर किंवा दिवसातून कधीही
दिवसातून कधीही खाण्यासाठी ना असं भाजून ठेवत आहे, बघू शकता तुम्ही, कारण की हे खूप चांगले असतात. दररोज 1 चम्मच तरी खायलाच पाहिजे आपण. तर आता हे भाजून ठेवत आहे मी. भाजून ठेवलं की खाता येतं नाही का. आता पोरांचा प्रोजेक्ट दिला आहे खूप मोठा, तो प्रोजेक्ट मला पूर्ण करायचा आहे आणि तो मी आता करेल आणि ते पण तुमच्यासोबत शेअर करेल थोडंफार, कारण की आता ते करणं खूप गरजेचं आहे. बाकी तर सर्व माझं ऑलमोस्ट झालेलंच आहे. तर चला.